नमस्कार, मी डॉक्टर विद्या पाटील. मागील व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी भूगोल या अभ्यासक्रमातील प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 या पाठ्यक्रमाला सुरुवात केली. त्यामध्ये आपण लोकसंख्या एक संसाधन ही संकल्पना अभ्यासली. तर आज या प्रकरणातील पुढील उपघटक म्हणजेच लोकसंख्या वितरण यावर चर्चा करू. लोकसंख्या वितरण या संकल्पनेअंतर्गत खंडनिहाय लोकसंख्या, लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध आणि लोकसंख्येची घनता हे 3 मुद्दे अभ्यासू. त्यानंतर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक व मानवनिर्मित घटक यावर चर्चा करू. सर्वप्रथम लोकसंख्या वितरण म्हणजे काय हे समजून घेऊ. प्रामुख्याने लोकसंख्या वितरण म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट सामाजिक परिस्थिती आणि गरज यानुसार स्थित लोकांची संख्या किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये वितरित झालेली लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या वितरण होय. जसे की एखादा खंड, देश, राष्ट्र, राज्य, शहर, खेडे यामध्ये पसरलेली किंवा वितरित झालेली लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या वितरण होय. अशा लोकसंख्या वितरणाचा अभ्यास 3 प्रकारे केला जातो. त्यामध्ये विशिष्ट राजकीय क्षेत्रातील लोकांची एकूण संख्या किती आहे हे मोजण्यात येते. त्यानंतर त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी कोणत्या आकृतिबंधाने लोक राहतात याचा अभ्यास लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध यामध्ये केला जातो. तर एकूण लोकसंख्या व त्या ठिकाणचे असलेले एकूण क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तराच्या आधारे लोकसंख्येची घनता मोजली जाते. म्हणजेच लोकसंख्या वितरणाचा या 3 मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केला तर लोकसंख्या या संकल्पनेअंतर्गत एखाद्या विशिष्ट राजकीय क्षेत्राची एकूण लोकसंख्या माहीत होईल. जसे की 2019च्या आकडेवारीनुसार एकूण जागतिक लोकसंख्या 7.7 अब्ज इतकी होती. तर लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध या आधारे संबंधित राजकीय क्षेत्रामध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी व कोणत्या आकाराने लोकवस्ती स्थापन झाली हे समजेल. आणि लोकसंख्या घनता यामध्ये एकूण लोकसंख्या व एकूण क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तराच्या आधारे दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात याचा अंदाज येईल. क्रमाने लोकसंख्या वितरणातील या 3 मुद्द्यांचा म्हणजेच लोकसंख्या, लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध आणि लोकसंख्येची घनता यावर उदाहरणासह चर्चा करू. लोकसंख्या ही संकल्पना पाठ्यपुस्तक पान क्रमांक 1 वर दिलेल्या आकृती 1.1 च्या आधारे समजून घेऊ. आकृती क्रमांक 1.1 मध्ये 2019 नुसार 7 खंडाची एकूण भूमी व संदर्भित खंडाची एकूण लोकसंख्या विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने दर्शवली आहे. खंडांतर्गत भूमीची टक्केवारी या विभाजित वर्तुळात पृथ्वीपृष्ठाचे जे एकूण 7 खंड आहेत त्या खंडांनी व्यापलेल्या भूमीची टक्केवारी दाखवली आहे. तर लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या विभाजित वर्तुळात खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवली आहे व सरावासाठी त्यावर आधारित प्रश्नही विचारले आहेत. प्रथमतः दोन्ही विभाजित वर्तुळात दिलेली आकडेवारी प्रत्यक्ष खंडनिहाय नकाशावर समजून घेऊ. भूमिखंडाच्या नकाशावर विभाजित वर्तुळात दिलेली खंडनिहाय क्षेत्रफळ व खंडनिहाय लोकसंख्येची आकडेवारी अभ्यासू. 2019 नुसार एकूण भूमिखंडाच्या सरासरी 6% भूभाग व्यापलेल्या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या 1% पेक्षाही कमी लोक आहेत. तर 30% क्षेत्र व्यापलेल्या आशिया खंडात सरासरी 60% जागतिक लोकसंख्या आहे. युरोप खंडाची भूमी सरासरी 7% असून जागतिक लोकसंख्येच्या सरासरी 5% लोक युरोपमध्ये राहतात. आफ्रिका खंडामध्ये सरासरी 17% लोकसंख्या असून त्याचा भूभाग 20% आहे. अंटार्क्टिका खंडाने भूमीचा 9% भाग व्यापला, मात्र येथे जमीन ध्रुवीय प्रदेशाच्या प्रभावाने कायम बर्फाच्छादित असल्याने या खंडावर लोकवस्ती स्थापन झाली नाही. तर उत्तर व दक्षिण अमेरिकेने एकूण सरासरी 29% क्षेत्र व्यापले असून तेथे जागतिक लोकसंख्येच्या 18% लोक राहतात. या अभ्यासावरून आकृती क्रमांक 1.1 वर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. यामध्ये पहिल्या प्रश्नात 7 खंडापैकी कोणत्या खंडात लोकसंख्या कमी आहे असे विचारण्यात आले. खंडनिहाय लोकसंख्या वितरणाच्या आकडेवारीवरून समजेल की ऑस्ट्रेलिया खंड यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 1% पेक्षाही कमी लोकसंख्या आहे.
प्रश्न क्रमांक 2 नुसार युरोप हा खंड भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबीने कमी आहे. याविरुद्ध प्रश्न क्रमांक 3 नुसार आशिया खंड भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबीने जास्त आहे. प्रश्न क्रमांक 4 ज्यामध्ये असे विचारण्यात आले की कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे व त्याचे कारण काय. लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे. यामध्ये अंटार्क्टिका खंड वगळला आहे, कारण बर्फाच्छादनामुळे या खंडात लोकवस्ती स्थापन झाली नाही. हा खंड लोकवस्ती विरहित आहे. यावरून एकत्रितरित्या लोकसंख्येच्या बाबतीत असे म्हणता येईल की खंडनिहाय लोकसंख्या ही असमान आहे. तर अशा प्रकारे आपण लोकसंख्या वितरण ही संकल्पना अभ्यासून खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आकृती क्रमांक 1.1 च्या आधारे समजून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये जागतिक लोकसंख्या वितरण हे प्राकृतिक रचनेच्या आधारावर समजून घेऊ. त्यासाठी चॅनलशी संलग्न रहा. धन्यवाद.